नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। क्लासिक ब्रिज मनी सोल्युशन या संस्थेने गुंतवणूकदारांना 15% परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी संस्थेचा चेअरमन संदीप थोरात यांच्यासह 6 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी चेअरमन संदीप थोरात आणि दिलीप कोरडे यांना नगरमध्ये अटक केली आहे। या प्रकरणी फिर्यादी गोरख सीताराम वाघमारे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात 4 मार्च रोजी रात्री उशिरा फिर्याद दिली आहे। भिंगार शहरातील वेशीजवळ रस्त्यालगत असलेले अनधिकृत थडगे तातडीने हटवण्यात यावे अशी मागणी आमदार संग्राम जगताप युवा मंचने केली आहे। याबाबतचे निवेदन कंटोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले, कारण भिंगार वेशीमध्ये भंडारी मेडिकल समोर अनधिकृत थडगे असल्याने वाहतूक कोंडी होते। सार्वजनिक उत्सव मिरवणुकीत अडथळा येतो, रुग्णवाहिकाही अडखळतात। महाराष्ट्र सरकारने अनधिकृत अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे, तरीही थडगे काढले जात नसल्याने युवा मंचने नाराजी व्यक्त केली आहे। आज आम्ही सर्व हिंदू बांधव आमदार संग्राम जगताप युवा मंच यांच्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्ड सीओ यांना निवेदन दिलं की भिंगार वेस या ठिकाणी भंडारी मेडिकल समोर जे अनधिकृत जे थडकं आहे ते थडकं प्रशासनाने व कॅन्टोन्मेंट बोर्डाने येत्या 4 दिवसात हटवण्याबाबत, कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की तो रस्ता आधीच छोटा असल्या कारणाने तिथून येणाऱ्या माल वाहतुकीच्या गाड्या किंवा व अंतयात्रेच्या ज्या गाड्या जातात त्यांना त्या थडग्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात। तर आम्हाला कॅन्टोन्मेंटचे सीओ साहेबांना नम्रतेची विनंती आहे, आम्ही अर्जामार्फत त्यांना निवेदन केलेलं आहे की येत्या 4 दिवसात तुम्ही त्या थडग्याबद्दल कठोर ती कारवाई करा, अन्यथा जर ती कारवाई नाही केली तर आम्ही अहिल्यानगरचे जे हिंदू जनसेवक आमदार संग्राम जगताप साहेब यांच्या माध्यमातून आम्ही त्या जे थडगं आहे त्याच्यावर कायदेशीर आम्ही कारवाई करू। जय श्रीराम। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ पाहता हा खून अत्यंत निर्घुणपणे करण्यात आल्याचे उघड झाले आहे। या प्रकरणी केवळ धनंजय मुंडे यांचा राजीनामा पुरेसा नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि अख्खे राज्य मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात यावे अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य सेक्रेटरी ॲडव्होकेट सुभाष लांडे यांनी केली आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या निर्घृणपणे व अमानुषपणे हत्या करण्यात आली, हत्या केल्यानंतर सुद्धा जे व्हिडिओ आणि चित्र फोटो समोर आलेले आहेत ते अत्यंत चीड आणणारे, मृतदेहाची विटंबना करणारे फोटो बघून समाजामध्ये जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे। अशा प्रकारचा खून केलेला वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी यांना अटक करायला सुद्धा जवळजवळ 20 दिवस लावले होते। वाल्मिक कराड यांना शरण यायला या सरकारने संधी दिली। त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या विरोधात सबळ पुरावे असताना सुद्धा त्यांचा राजीनामा घ्यायला 3 महिने लावण्यात आले। याचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष तीव्र शब्दात निषेध करत आहे। म्हणून केवळ धनंजय मुंडे यांचा राजीनामा पुरेसा नाही तर अख्खं मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात यावं अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष करत आहे। यामध्ये गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी पुरावे आल्यानंतर आम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊ अशा प्रकारचं वक्तव्य त्यावेळेस केलेलं होतं। खरं म्हणजे कालचे व्हिडिओ आणि फोटो जर बघितले तर हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे अगोदरच आलेले असावेत। म्हणजे असे पुरावे आलेले असताना सुद्धा 3 महिने त्यांनी टाळाटाळ केलेली आहे। त्यामुळं आरोपींना या तिन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाठीशी घातलेला आहे। या ठिकाणी 5वी बहुमताने निवडून आलेलं हे सरकार आहे आणि त्यामुळे या सरकारच्या काळामध्ये जातीय धार्मिक तेढ मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहे। हे सरकार जास्त काळ राहणं पुरोगामी महाराष्ट्राच्या हिताचं नसल्यामुळं संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात यावं अशा प्रकारची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं करण्यात येत आहे। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाचे गोडवे गाऊन शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली। आझमी यांच्या प्रतिमेत जोडे मारून महाराष्ट्रातून चले जाऊचा इशारा दिला। तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे झालेल्या हत्येचा देखील निषेध नोंदून यामधील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली। आझमी यांनी जे भाष्य केलं त्याबद्दल खरं तर आम्ही शिवसेनेच्या वतीने त्यांचा या ठिकाणी जोडे मारून निषेध करत आहोत। आणि ते त्यांनी जे
जे बद्दल जे शब्द वापरले, त्यांच्यावर जे स्तुतिसुमन उधळले आणि महाराजाबद्दल त्यांचा इतका द्वेष जर असेल तर त्याला म्हणावं, बाबा तू कशाला राहतो इथं भारतामध्ये, जा ना तिकडे कुठं जागा असेल किंवा त्या औरंगजेबाच्या कबरीच्या खाली जागा असेल तर तिथं त्यांना आम्ही काढू, त्याला नेऊन तिथं. तर ह्या पद्धतीने आम्ही त्या अबू आझमीचा निषेध करतो. आणि मस्साजोगच्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांची जी निर्घृणपणे हत्या झाली, त्या हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी त्यांना, म्हणजे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांना अहिल्यानगर शहराच्या वतीने त्यांना आमची विनंती आहे की लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. आमच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर खरं तर 2 विषयांसाठी खरं तर शिवसेना या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहे. पहिले तर अबू आझमी यांनी जे वक्तव्य केलं औरंगजेबाच्या संदर्भात की तो अत्यंत चांगला होता, अत्यंत असा होता, तर ते लांगून चालन करण्याची ही एक वाईट प्रवृत्ती ही वेळीच खिचून टाकली पाहिजे. ज्यांना स्वतःच्या वडिलांना ज्यांनी 9 वर्ष कैद केली, अशा त्या औरंगजेबाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आपण करत असतो. त्यांचे गोडवे गात असत तर यांना या महाराष्ट्रात राहायचा पुढेही अधिकार नाही. मी त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि उद्याच्या काळात त्यांना देखील योग्य पद्धतीने कशा लोक त्यांना त्यांची जागा राखून देतील. खरं तर या महाराष्ट्राचं आपण काहीतरी देणं लागतो. या छत्रपती शिवाजी महाराज या राज्यात नसते तर आज या राज्याला म्हणजे कोणत्या पद्धतीत आपण वावरला असतो हे काही वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, ते आपलं दैवत आहे आणि अशा दैवतांचा कोणी अपमान करत असेल तर त्यांचा निषेध आम्ही करणार. वेळ प्रसंगी आम्ही कायदा देखील हातात घेणार ही त्यांना या ठिकाणी खरं तर ताकीद आहे. आणि दुसरा विषय संतोष देशमुख यांच्या बाबतीत, संतोष देशमुख यांचं चार्जशीट खरं तर काल महाराष्ट्र सरकारच्या आपल्या सगळ्यांच्या समोर आलं आणि त्याच्यानंतर जे त्यांचे फोटो त्या ठिकाणी त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली. खरं तर असं तर गुराढोराला बी करत नाही अशा पद्धतीची हत्या, अशा पद्धतीचा द्वेष त्या लोकांनी त्या ठिकाणी चांगल्या सरपंच जो लोकांमधून निवडून आला, पब्लिक बॉडीमधून निवडून आला, या एवढं असं कोणतं त्यांनी घोडं मारलं होतं, पण ज्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी संपवण्यात आलं. खरं तर त्यांनी पाणी मागितलं त्या ठिकाणी लघुशंका त्यांच्या चेहऱ्यावर करतानाचे फोटो आले. त्यांनी महाराष्ट्र अक्षरशः हेलावलेला आहे. म्हणजे महाराष्ट्र कोणत्या दिशेला चालला याचा जर का विचार केला तर याचं अमानुष उदाहरण खरं तर मस्साजोग आहे. म्हणून त्याच्यातही जे आरोपी असतील त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आम्ही तर ओरडतो. अख्खा महाराष्ट्र जनता ज्यांच्यापर्यंत हा विषय गेला ते सगळे लोक आज या बाबतीत सुन्न झालेले आहेत. कालच आपण आज पाहिलं असेल TV अँकर जेव्हा हे विषय सांगत होती तर त्यांचे देखील डोळे पाणवले आणि खऱ्या अर्थाने एवढी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात या बीड जिल्ह्यात असेल असं विचार देखील कुणाला करावा नव्हता. अशा पद्धतीचा अमानुष पद्धतीने संतोष देशमुख यांना संपवण्यात आला. खरं तर त्यांना या ठिकाणी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पण त्यांना न्याय हा निश्चित मिळाला पाहिजे आणि शासन हे फाशीचंच शासन त्यांना त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो. हिंदसेवा मंडळाच्या कार्याध्यक्षपदी कर्जत येथील ज्येष्ठ संचालक डॉक्टर रमेश झरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली. या निवडीबद्दल मोडक आणि मानद सचिव संजय जोशी यांनी डॉक्टर झरकर यांचा सत्कार करून अभिनंदन केले. वाळकी येथील शेतकरी सुनील सावळेराम बोठे यांना पीक विमा नुकसान भरपाई म्हणून 80,000 आणि तक्रारीचा खर्च 10,000 असे एकूण 90,000 रुपये सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळकी यांनी द्यावी असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. बोठे यांनी डाळिंब पिकाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा उतरवला होता, मात्र विमा कंपनीने पीक विमा स्वीकारला नाही. त्यामुळे बोठे यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. मात्र जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागितली. त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियाला देण्याचे आदेश दिले आहेत. मौजे वाळकी तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील एक प्रगतशील शेतकरी सुनील सावळेराम बोठे यांनी पीक विमा डाळिंब पिकाचा घेतलेला होता आणि याच्याबरोबर इतर लगतच्या शेतकरी यांनी देखील पीक विमा लगतच्या शेतकरी यांनी डाळिंब पीक घेतलेलं होतं, त्याचा विमा उतरला होता. परंतु पुढे पीक जोमात आल्यानंतर काही कालावधीनंतर पिकाचे व्यवस्थितपणा आला नाही, पीक व्यवस्थित आलं नाही म्हणून तर पीक विमा उतरला असल्यामुळं या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर केली रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी.
परंतु हे जे तक्रारदार आहेत सुनील सावरम पोटे यांना काय तो मंजूर झाला नाही, म्हणून सुनील सावरम पोटे हे विमा कंपनीकडे आणि बँकेकडे, राष्ट्रीयकृत बँकेकडे गेले की आम्ही हप्ता भरला, आम्ही विमाचं हे सगळं केलं, तर आम्हाला पण नुकसान भरपाई का नाही दिली. तर त्यांनी ते उडवडीची उत्तर दिली. त्यामुळे मग त्यांनी काय केलं की माझ्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडं केस दाखल केली आणि त्यामध्ये नुकसान भरपाईची मागणी केली. मग मान्य न्यायालयामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी व सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळके यांच्या विरोधात केस दाखल केली तक्रार, आणि या केसचा निकाल लागून न्यायालयाने 80,000 रुपये तक्रारदार सुनील सावरम पोटे यांना द्यावेत व त्याच्यावर 9% व्याज द्यावं. तसेच या अर्जाचा खर्च 10,000 रुपये देण्यात यावा आणि संपूर्ण रक्कम 30 दिवसाच्या आत देण्यात यावी असा आदेश झाला आहे. हा जो आदेश झाला, हा आदेश फक्त आणि फक्त राष्ट्रीयकृत बँक जी आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी विहित नमुन्यात बँकेचा हप्ता पीक विम्याचा हप्ता याला इन्शुरन्स कंपनीला पाठवला नसल्याने विमा कंपनीने तिचे अंग झटकले आणि आमची जबाबदारी नाही म्हणून त्यांनी ते तशी बाजू न्यायालयात मांडली. शेवटी न्यायालयाने संपूर्ण वस्तू समजावून घेऊन याच्यामध्ये बँकेचाच दोष आहे, बँकेने विलंबाने हप्ता पाठवला, त्याच्यामुळं नुकसान भरपाई देण्यास बँक पात्र आहे आणि त्याप्रमाणे वरील पण आदेश केलेला आहे. धन्यवाद. अहिल्यानगर शहरातील पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवी परत मिळाव्यात आणि पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह संचालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ठेवीदारांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. कोतवाली पोलीस ठाण्यात 2 महिन्यांपूर्वी तक्रार दाखल करूनही कारवाई होत नसल्याने कारवाई करण्याची मागणी लावून धरण्यात आली. नगर MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या 25 ते 30 टपऱ्यांवर MIDC प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हातोडा चालवला आहे. 5 मार्च रोजी JCBच्या सहाय्याने या टपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या. ही कारवाई MIDC परिसरातील सन फार्मा चौक ते निंबळक चौक तसेच M ब्लॉक, L ब्लॉक, G ब्लॉक आणि वखार महामंडळाच्या परिसरात करण्यात आले आहे. मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचा निषेध करत नगरमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, फरार आरोपी कृष्ण आंधळे याला तातडीने अटक करावी आणि आरोपींची अवैध संपत्ती जप्त करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. या प्रकरणात दोषी पोलीस अधिकारी प्रशांत महाजन आणि राजेश पाटील यांना सह आरोपी करावे आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली. बुरानगर येथील भगत परिवाराच्या मालकीचे अंबिका सांस्कृतिक भवन जिल्हा प्रशासनाने अनधिकृत ठरवून जमीनदोस्त केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने दखल घेत नाशिक विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. ॲडव्होकेट अभिषेक भगत यांनी मंत्री बावनकुळे यांची मुंबईत भेट घेऊन या घटनेची माहिती दिली. त्यांच्या निवेदनानंतर मंत्री बावनकुळे यांनी नाशिक विभागीय आयुक्तांना चौकशी करून अहवाल तातडीने सादर करण्याचे लेखी आदेश दिले. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले अकोले तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात मोफत आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने आदिवासी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून रतनवाडी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांसह आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रतनवाडीच्या सरपंच धनश्री संदीप झडे आणि उपसरपंच भरत झडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. अहिल्यानगर जिल्हा शरीर सौष्ठव संघटना, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशन आणि क्रीडा परिषद महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित मानाच्या 50व्या अहिल्यानगर श्री 2025 शरीर सौष्ठव स्पर्धेत राज भगवानने मेन्स फिजिक खुल्या गटात अहिल्यानगर श्री 2025 चा किताब पटकावला. योगा शिक्षिका आणि रिया योगा स्टुडिओच्या संस्थापिका आणि अध्यक्षा डॉक्टर यशस्वी पाटील यांना महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील 750 ज्येष्ठ नागरिकांना घेऊन एक विशेष रेल्वे 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजता अयोध्येकडे रवाना होणार आहे. प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी अधिकाऱ्यांना या यात्रेसाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.